केंद्र शासनाची अशी एक योजना आहे जी तुमच्या खूप फायद्याची आहे। माता भगिनींनो, ही योजना आहे फक्त 2 चहाच्या पैशामध्ये तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे फक्त 20 रुपये। आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 1 रुपयाही सुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही। फक्त तुमच्या खात्यातून फक्त 20 रुपये कपात केले जातील, ते पण वर्षासाठी। ही योजना तुम्हाला माहिती आहे का? नसेल ना तर सांगतो। तर तुम्हाला वाटेल की हा केंद्र काय पण म्हणतोय, नाही आहे, ही केंद्र शासनाची योजना आहे जी तुम्हाला माहित नाहीये। चला तर मग जाणून घेऊया। 20 रुपयाची ही योजना सर्वसामान्य व्यक्तीला म्हणजे गरीबातला गरीब या योजनेसाठी पात्र आहे। म्हणजे तुम्हाला वाटेल की मी ॲड करतोय, ॲड करत नाही, तर ही माहिती केंद्र शासनाची आहे आणि सामान्य व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती पोहोचवावी। चला तर मग जाणून घेऊया ही केंद्र शासनाची योजना आहे तरी काय आणि कोणती योजना आहे। नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या नातेवाईकाला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। खूप महत्त्वाची माहिती आहे आणि हो, घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। चला तर मग थेट पाहूया ही योजना काय आहे ते आणि योजनेचे फायदे तोटे आणि ही योजना बंद कशी करायची, चालू कशी करायची आणि या योजनेच्या अटी काय आहेत, पात्रता काय आहेत आणि कोणाकोणाला या योजनेचा फायदा होऊ शकतो। ही योजना म्हणजे PMSBY म्हणजेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना। ही योजना आर्थिक मदत आणि संरक्षण देणारी ही योजना आहे। पहिल्यांदा जाणून घेऊया या योजनेसाठी किती रुपये लागतात, हे खूप महत्त्वाचं आहे। तर या योजनेसाठी तुमच्या खात्यातून वर्षाला फक्त 20 रुपये तुमच्या खात्यामधून कपात केले जातात। म्हणजेच तुम्हाला वर्षाला फक्त 20 रुपये द्यायचे। 20 रुपये देणं म्हणजे काही जास्त नाहीये। कितीही गरीब माणूस, कितीही सामान्य माणूस असला तरी वर्षाला 20 रुपये या योजनेसाठी देऊ शकतो। ही केंद्र शासनाची योजना आहे आणि खूप फायदेमंद आहे। या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी किती रुपये लागतात? तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्या खात्यातून 20 रुपये कपात केले जातील। आणि जर तुम्ही समजा सेवा केंद्रावर बाहेर गेलात, इंटरनेट कॅफेवर गेलात किंवा बँकेच्या सेवा केंद्रावर गेलात तर तुम्हाला तिथे कुठलाही शुल्क आकारला जात नाही। म्हणजेच ही योजना बाहेर ऑनलाईन भरण्यासाठी तुम्हाला कुठलाही शुल्क आकारला जात नाही। तुम्ही फक्त पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जाऊन ही योजनाचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता। फायदा काय आहे? तर ह्या योजनेचा फायदा म्हणजे जर समजा अपघात झाला असेल, त्या व्यक्तीचा एक डोळा गेला असेल, एक पाय गेला असेल, म्हणजेच न भरून येणारी हानी किंवा अपंगत्व असेल, या योजनेसाठी पात्र असेल। आणि या योजनेसाठी जर अपंगत्व आलं तर वर्षाला त्या व्यक्तीला 1 लाख रुपये मदत, आर्थिक मदत मिळेल। जर समजा तो व्यक्ती कायमस्वरूपी जर अपंग झाला असेल किंवा कायमस्वरूपी त्याचा जर एखादा अवयव आधू झाला असेल, त्या अवयवाची हानी झाली असेल आणि न भरून येणारं जे नुकसान असेल, त्या योजनेसाठी त्या व्यक्तीला 2 लाख रुपये भेटतील। आणि तसेच जर समजा त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये भेटतील। म्हणजेच जर 20 रुपयाचा हा विमा काढला तर तुम्हाला 2 लाखाचं कवर भेटू शकतं। अवयव आधू झाले किंवा कुठला शरीराचा पार्ट, कुठला हात पाय डोळे नाही झाले असेल आणि ते न भरून येण्यासारखं असेल तर त्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये। म्हणजेच जाणून घ्या की 20 रुपयामध्ये तुम्हाला 1 लाख ते 2 लाख रुपयाची मदत मिळेल। आणि तुम्ही 20 रुपये म्हणजे काही जास्त नाहीत, फक्त 20 रुपये जे करून तुम्ही एक टायमाचा चहा, वर्षातला एक टायमाचा चहा तुम्ही बंद केला तर तुमची वर्षाची योजना ही तुमची सुरक्षा कवच तुम्हाला प्राप्त होईल। या योजनेसाठी पात्र कोण कोण आहे? 15 ते 60 वयोगट, या वयोगटातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल। आणि तसेच या योजनेसाठी तुम्हाला त्या बँकेचं खातं असणं खूप गरजेचं आहे। व्यक्तीचा समजा फॉर्म भरला आणि काही दिवसानंतर त्याचं निधन झालं तर त्याच्या नातेवाईकाला म्हणजेच नॉमिनीला ते पैसे आपण त्या योजनेमार्फत, त्या योजनेच्या माध्यमातून त्या व्यक्तीला पैसे दिले जातात। म्हणजे तुमचं 20 रुपयामध्ये तुम्हाला 2 लाखाचं आणि 1 लाखाचं कवर भेटतं। एका व्यक्तीला हा अर्ज एकदाच करता येतो। दुसरं म्हणजे तुमच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे। आणि तिसरं म्हणजे तुमचं जॉईंट खातं असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल। अर्ज प्रक्रिया काय आहे? तर तुम्हाला तुमचं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन ग्राहक सेवा केंद्र म्हणजेच बँकेच्या शेजारी असलेलं ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं फिंगरप्रिंटद्वारे तुमचा तो ऑनलाईन फॉर्म भरला जाईल। आणि तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर पोचपावती किंवा स्लिप कम प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला पोचपावती दिली जाईल। हा जर व्हिडिओ तुम्ही अंबाजोगाईच्या एरियातून पाहत असाल
तर भारतीय स्टेट बँक गुगे हॉस्पिटलच्या समोर प्रशांत नगर येथे ग्राहक सेवा केंद्र आहे. कैलास गायकवाड म्हणून आहे, त्यांचा मोबाईल नंबर मी इथे देईल. तुम्ही बँकेच्या बाहेर जावा, त्यांना कॉल करा आणि हा ऑनलाईन फॉर्म बिना शुल्क आकारता हा फॉर्म तुम्हाला भरून दिला जाईल. खूप गाईड करतात सर. तुम्ही एकदा त्यांना संपर्क साधा. तुम्हाला मी स्क्रीनवरती नंबर देईल, त्यांचं नाव नंबर देईल. तुम्ही जाऊन तिथे डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. फक्त शनिवार रविवार जाऊ नका, बँकेच्या वर्किंग दिवसामध्ये जा. हा फॉर्म तुम्हाला फुकट भरला जाईल आणि तुम्हाला लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही. डॉक्युमेंट द्या, तुमचं थंब घेतलं जाईल, पटकन तुमचं काम करून दिलं जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली ते म्हणजे जर ही योजना तुम्हाला जर पाहिजे नसेल म्हणजे तर हे बंद कुणी योजना करणार नाही. कारण वार्षिक 20 रुपये काही जास्त नाहीत. 20 रुपये म्हणजे तुमची एक चहाची किंमत आहे. ही चहाची किंमत तुम्ही 20 रुपये म्हणजे तुम्ही बंद करायला जाणार नाहीत. परंतु तुम्हाला जर बंदच करायची असेल तर तुम्हाला बँकेत जावे लागेल. एक लेखी अर्ज लिहायचा की ही योजना बंद करायची आहे. एक आधार कार्डची झेरॉक्स जोडा आणि बँकेत जमा करा. ही योजना बंद केली जाईल. मित्रांनो, खूप चांगली योजना आहे. तुम्ही पण हा फॉर्म भरा, या योजनेचा लाभ घ्या. खूप फायदेमंद आहे. आपण नाही तर आपल्यानंतर कोणाला तरी ही योजना ही फायद्यात आहे आणि कधी काय होईल ते सांगता येत नाही. पण ही केंद्र शासनाची जी योजना आहे खूप फायद्याची आहे. तर त्यामुळे मित्रांनो, या योजनेचा तुम्ही पण लाभ घ्या. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकाला शेअर करा, म्हणजे जेणेकरून ही माहिती तुमच्या नातेवाईकाला पोहोचता येईल. आणि हे घंटा वाजवायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला तर मग पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.